तिकडे शिवसेनेचा हा मेळावा सुरू होण्या अगोदर मुलुंडमध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमामध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आले आणि एकमेकांना भिडले। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते पालिकेतल्या भ्रष्टाचारारूपी रावणाचं दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रावण दहनाच्या कार्यक्रमात धुडगूस घातल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महिलांवरही हात उगारल्याचा आरोप त्यांचा आहे। दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी लगेचच मग काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि मग थोड्या वेळाने हे वातावरण निवळलं। त्याने जो काही इथे नौटंकी केली त्या मैदानामध्ये की तुला जर रावण दहन करायचं तर तू करायचं होतं। महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा रावणाची दहन म्हणून तो समजा महापालिकेमध्ये शिवसेनेने बीजेपीची युती आहे आपल्या असताना तू ही नौटंकी इथे का करतो हे आम्ही जाब विचारला गेला। तुम्ही आणलेले भाडोत्री गुंडाने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तो शिवसैनिकचा तो का असा नेसापेचा नसतो त्याने पाहिजे नसतो त्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आम्ही त्याला उत्तर दिलेलं आहे। या घटनेची फक्त टीका नाही करत परंतु मी पोलीस कमिशनरना कळवलं आहे तोपर्यंत हत्यारं घेऊन 2 बसमध्ये हे माफियाचे गुंडे येऊन रावण दहनानंतर कार्यक्रम संपल्यानंतर खासदार आणि महिलांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही मी या जागेवरून हलणार नाही। मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे किस्से आम्ही बाहेर काढले आहेत त्याला मी नाही घाबरलो तर हे छोटे मोठे गुंडे काय पाठवतो रे कोणी किरीट सोमय्या त्याला घाबरणार नाही।